महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। बातमी आहे अंगणवाडी ताईंसाठी अत्यंत महत्त्वाची। अंगणवाडीस ठोकले टाळे, मदतनीसांची भरती प्रक्रिया मान्य नसल्याचा आरोप। काय आहे बातमी पाहूया सविस्तर। तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करा व पुढील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील। संगमनेर तालुक्यातील कुरकुंडी गावात अंतर्गत असलेल्या अंगणवाडी केंद्र गारोळे पठार येथे रिक्त असलेल्या मदतनीस पदाची नुकतीच भरती करण्यात आली आहे। ही भरती प्रक्रिया मान्य नसल्याने संतप्त महिलांनी काल मंगळवारी अंगणवाडी केंद्रास टाळे ठोकले आहे। जोपर्यंत स्थानिक महिलांची नियुक्ती होत नाही तोपर्यंत अंगणवाडीचे टाळे उघडणार नाही असा इशारा महिलांनी दिला आहे। या प्रसंगी सोनाली मेंगाळ, शांताबाई जाधव, सुमन केदारे, लीलाबाई कोंडाबाई, चिमणाबाई, जयश्री, हिराबाई मेंगाळ, मीराबाई वारे, साक्षी जाधव उपस्थित होत्या। महिलांची उपस्थिती होती। कुरकुंडी गावांतर्गत असलेल्या गारोळे पठार येथे आदिवासी कुटुंब राहत असून येथील मुलांना बालपणापासून शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी 2017 साली मिनी अंगणवाडीची सुरुवात झाली। तेव्हापासून एका अंगणवाडी सेविकेची नियुक्ती करण्यात आली होती। मात्र आता मिनी अंगणवाडीचे रूपांतर अंगणवाडी केंद्रात झाले, त्यामुळे आता या ठिकाणी मदतनीसींचे पद भरण्यात आले, परंतु हे पद स्थानिक ठिकाणावरून भरले पाहिजे होते। मात्र तसे न करता या पदावर गावातील महिलेची नियुक्ती करण्यात आली। भरतीबाबत कुठलीही माहिती आमच्यापर्यंत मिळाली नाही। डायरेक्ट भरती होऊन मदतनीसांची या ठिकाणी हजर केली आहे। त्यामुळे स्थानिक महिला संतप्त झाल्या असून त्यांनी अंगणवाडीस मंगळवारी टाळे ठोकले आहे। जोपर्यंत मदतनीस या पदावर स्थानिक महिलेची नियुक्ती होत नाही तोपर्यंत आम्ही टाळा खोलणार नाही। या अंगणवाडीसाठी आम्ही खूप कष्ट घेतले आणि स्थानिक वस्तीवरील महिलांना प्राधान्य देणे गरजेचे आहे। या भरतीबाबत ग्रामस्थांना माहिती देणे गरजेचे